जे बाबा काय करू राहिलेत. आपण जी कपाशी आणली होती ना कपाशी सीझनला इकडं, तीच आता पेटून देऊ राहिलोत. काय काय जर बनेल जाळाला, अर मागून जाळाला भाऊ. पुढं टाकला ना ते, इकडे कुठं टाकलं ते? अख्खं द्यायचं ना पेटून डायरेक्ट. ते याच्यामुळे कशामुळं? अहो ते लगेच विजून जाईन. ते किती वेळ लागत आहे त्याला? झालं का तुमचं? पण ते लय मोठा आहे, करून टाकावं लागेल. बर बर. धग पळाट्या टाकल्या होत्या तेव्हा एक बी कापूस नव्हता. आता काय कापूस फुटलाय पळाट्याला बिना कामान धामाचा. इकडे चालू आहे आता. हे बाबा हे घ्या ना एवढं, हे लाकडाने मी काढतोय दाताळ्यानी. बाबा टाकते जाळात. मग हळू. तर ढलय आडू राहिले हो, त्यांना खुराकाला सोडावं लागेल. चला भाऊ, आता फक्त एवढं राहिलंय पेटून द्यायचं, मग झालं. जरा बाबा इथे बाबा पेटून. आता आजीने इकडे एवढं सरपंच काढलंय. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. डोळ्यात इतका धूर गेला ना, कस तरी होत आहे बाबा. शर्ट मस्त फाटलाय काय, इथं फाटला, हे दांडाला फाटला. ते लाकूडच गुतलं होतं, काय करू त्याला. बंटी मस्तपैकी शेकत झोपली का ग बंटे? मला बघावं लागेल भाऊ, आज राजहंसने अंड दिलं का नाही अजून. त्यांना खायला टाकलं होतं का बाबा? गेलेच नाही का? बर. हे सगळं पेटन आता, पेटावं लागेल का बघावं लागेल भाऊ. आता हे सगळं पेटत काय. त्यांच्या खुरड्यात आलो होतो आज, काय त्यांनी हे नाही केलं बरं का. म्हणजे पिल्लं काय अंडी सॉरी दिलेलं नाही आहे. देते का नाही का माहिती, इथं काय करते काय नाही आज. चला, मला पिल्लं पण घ्यायचे बाहेर. ते जाळं तर झालं बघ सगळं आता ओके मध्ये भिजला. पण आता पिल्लं याच्यात सोडतो नाही, यांना बाहेर सोडतो. जाऊन द्या. खायला बाहेर सोडलं तर पण हिचं काय मनच लागाना वाटतंय मला. पाणी तर नाही प्यायचं ना. चल पाणी घ्या आधी, पाणी घ्या, पाणी प्या. अरे पाणी प्या, दारा प्या पाणी प्या. मस्त पाणी बिनी खाऊन घ्या सगळं, मग अंड्याला जा. तिचं मनच लागा ना खायवर. तिला पहिलं हात सोडावं लागेल. तिला हात सोडावं लागेल, मग हे अंडे तुम्ही खा नंतर रे. तुम्ही तिघं घेता आणि खाऊन तिला द्यायचीच नाही काही. चला आत. आता बघा, आत हे केले का लगे अंडे तिकडे जाईन ती. चला. गेली. हे बघू राहिले तिकडं कोण आहे का नाही. काय सिस्टमॅटिक काम चालू आहे त्यांचं. सगळे संरक्षण आहे. तिघं करते आणि ती अंड द्यायला गेली. आता म्हणा ते गवत आणलं का आंघोळ करतो ते पण हे बघतो ना आधी अंड दिलं का नाही मॅडमनी. तुम्हालाच गवत आणायचंय, टाकतील थांबा. अंड दिलं का नाही तू वय पण ती फिरत इकडून तिकडं पाण्यात पावायला बसले. आता त्याच्यात गेली. दिलं का नाही अजून काय माहिती भाऊ. अयो नाही दिलं काय. दिलं कसं लपून ठेवती बघा, कसं लपून ठेवलं. ह्याची साईजच लय बारीक आहे अंड्याची. याच्यात तयार होतात का नाही काय माहिती पिल्लं. आता 2 झालेत. चला घेऊन घरी. अंडे गोळा करत बसायचं आता. 6-7 दिवस मस्त पाहू राहिली. तिला खायला द्यावं लागेल भाऊ आज. किती जड अंडे. इथं नारळ कसं फुटलंय. बाबांनी गवत घेतलंय. आता एक अंड दिलं बाबा बरं का, दिलं. आणि आता आहे ना काय करावं काय कळा ना मला. काय तू म्हणलं बसवायचंय पण मग आता ती आहे ना कमीत कमी अजून 6 जरी अंडे म्हणले दिवसाड म्हणलं 12 दिवस लागतील. म्हणजे आता पहिल्या अंड्याला 10-12 दिवस होते. मग ते खराब नाही व्हावं ते. मग ते मशीन मध्ये ठेवलं का तिच्या खाली परत ठेवलं त्यातून पहिलं पिल्लू बाहेर निघा. मग बाकीच्या अंड्यावर ती बसली पाहिजे परत. आता तिला पुढे
ते काय कळा ना मला कसं करावं काय. मग हे असं होतं म्हणूनच म्हणलं तुला ते. पण ते पिल्लं निघलं, अंड दिसलं बसन ना ती अंड दिसलं पिल्लू निघलं तरी पण बसनच ना ती अंड्यावर आहे ना. हा माय मध्ये मग अजून हे 3 होऊन द्यावं आणि मशीन मध्ये देतो ठेवून. मग हे हा काहीतरी परवा देतो ठेवून. हा कालू बत्ती तुमका मोडीला. चला घेऊ कुट्टी करून आता दिव्यांना टाकून लय आरडू राहिले त्या. हे नारळ असे फाटू राहिले काय झालं यांना काय कळा ना. गळायचे बंद गळाले कमून होते माहिती का बाबा. हे जे आहे का हा हे चिरलं होतं त्याच हा वाजनानी आणि ते मग त्याच्यामुळे गळून पडले ते पाणी बिनी मुळे नाही गळून पडले ते. ते बघा आजू बी तिकडून बघितलं ना तुम्ही तिकडून दिसन तुम्हाला चिरलेलं आहे. किती बेट कापले ही एक आणि या अर्ध. ते काहीच नाही. दोरी कुठे टाकली. ही दोरी बरं घ्या अजूक थोडं घ्या अजूक. चलो अभी कुट्टी भी हो गई. हे बघा ही इथे लय सांडा सांडी होणार आहे आता. हे कोंबड्या याड्यावानी करायला लागतील ते. चला हा तिकडे गौरे सगळं घ्यायचं खाऊ ना. हे कोंबड्याला याड्यावानी नाही करून द्यायचं आधीच सांगू तुम्ही. उरलेली आहे अजून थोडीफार याच्यात टाकली मी इथं ठेवली लपून. परत आरडायला लागले की द्यायला ठेवून. हां झालंच यांचं चालू. लयच अवघड आहे बाबा. बाबा इकडं करू राहिलेत आता खुरड्याला दरवाजा. जे काल खुरडं केलं होतं ना आपण त्याला. आता जवळ बाबा बनवते तवर मी एक पॉवर नॅप घेतो आणि गौरीचं बी अजून खायचं चालूच आहे. बर बाबा आहे ना आता एक असा दरवाजा बनवून राहिलेत वगैरे असा आणि असा आणि इथं मग मध्ये जाळी बसवायची. चला आता बघू येऊ थोड्या वेळाने. चला भो दिदीन ते आलेत. प्रज्ञेचे पेपर संपलेत आणि प्रज्ञेशने घेतला एक नवीन फोन. पडला म्हणायचं नाही का. अम्युलेट डिस्प्ले भाई. आपला व्हिडिओ काढायला घ्यावंच लागणार याची. मग हे बघ ऑलवेज ऑन. होय ऑलवेज ऑन असतं. अम्युलेट डिस्प्लेलाच येतं फक्त ते ऑलवेज. चला भाऊ मला टाकायचं ते. काय चाललंय तुमचं. दाताचा दवाखाना चाललाय. तीच येणार आहे जी मला येते ती. जी मला येते तीच आहे ना. 4K30 आहे ना. आडवा ठेवला का वॉलपेपर. बांबू घेतो. हो याच्यात जरा कलर ब्राईट आहेत. 4K30 FPS नाही याला स्टेबल बघ नाही पण ते तीच हे फक्त आहे ना हे ब्राईट आहे जरा तुझा. हे बघ नाही ते जाऊ दे. ते तुला असन पण मला याला आवडले बघा काय किती आटकत. अरे ते तर मग ते 60 फ्रेम आहे ना. 180 असलं 120 येतं Vivo X300 ला. त्याच्यात तर तू पळाला जरी तरी स्टेबल येतोय. न हे लावता स्टेबलायझेशन न लावता येतंय. विचार कर. कमी क्वालिटी चला भाऊ आता हे मला राजहंस कोंडावं लागते आणि त्यांना खायला टाकावं लागेल. घास आणलाय आता कापून मी. काय म्हणले आजी. तुझ्या वाणीचे नाही. बरं दही आणतो. तुझ्या वाणीचे नाही कॅमेरा. चला